ह्या प्रॉडक्टसाठी मी चक्क आग लावणार आहे. तर हे आहेत माझे केस, लांब सळक आणि दाट बऱ्यापैकी, म्हणजे पाटी ही खेती अच्छी है मेरी जेनेटिक्सनेच. तर मी यांची काळजी घेते का, हा माझ्यासाठी पण एक प्रश्नच आहे. पण मला जमेल तेवढी काळजी मी नक्कीच घेते. पण मला स्टायलिंग ही फार आवडतं. जसं की मी स्ट्रेट करत असते शूट्स वरती, तर माझ्यावरती भरपूर एक्सपेरिमेंट्स पण होतात, वेण्या घातल्या जातात, आंबोडे घातले जातात, काही ना काहीतरी केलं जातं. शूटवर तर स्टायलिस्ट त्यांचे प्रोडक्ट्स आणतातच, पण घरी जेव्हा स्टाईल करते तेव्हाही तर केअर गरजेची आहे. आणि त्यासाठीच मी हे प्रोडक्ट मागवलंय बी ब्लँडचं. आणि बी ब्लँड इज लाईक एक्सपर्ट इन हेअर. आणि हे मी खूप वर्षांपासून ऐकते, म्हणजे मी जेव्हापासून या इंडस्ट्रीत आली ना तेव्हापासून मी सगळ्या हेअर स्टायलिस्ट कडून ऐकलंय बी ब्लँडचे प्रोडक्ट घे. आणि बी ब्रँड मध्ये चालू होती सेल, मग सेल मधून मी मागवले हे 2 प्रोडक्ट, बाय 1 गेट 1 फ्री. हे आहे, काय आहे, हा सॉरी, हे स्टाईल करायच्या आधी लावायचं, हे स्टाईल केल्यानंतर लावायचं. तर एखाद्या हीट प्रोटेक्शनला टेस्ट करायचं असेल तर मी व्हिडिओ बघितलेत की एखादं असं इयरबड घ्यायचं आणि त्याला असं जाळायचं. आता हे इझिली जळालं. आता आपण ह्याच्या दुसऱ्याच साईडला हीट प्रोटेक्शन स्प्रे करायचंय आणि थोड्या वेळ थांबूया, कारण ओलं असल्यावर ऑब्व्हियसली आग नाही लागणार ना. आणि हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे, मी माझ्या पैशाने हे प्रॉडक्ट घेतले, तर मला हवंय की त्यांनी काम करावं. आता हा बऱ्यापैकी सुकला आणि हा सेम इयरबड आहे, इकडे जाळलेला आहे, इकडे स्प्रे केलेला आहे. आता बघूया हा जळतोय किंवा काय रेसिड्यू सोडतोय ते ट्राय करूया आपण. हे नाही जळलं, टाइम घेतला त्याने जळायला. आय डोंट नो, बट पण तो शेवटी कापूस आहे, तो जळेलही ना. खूप कन्फ्युजन आहे. पण एक काम करूया, आपण आपल्या केसांवरतीच ट्राय करूया अँड देन लेट्स सी केस जळली तर.